केंद्र सरकारनं काल अनलॉकची घोषणा केल्यानंतर आज अखेर राज्य सरकारनं लॉकडाऊन पाससाठी नियमावली जाहीर केलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। कंटेनमेंट झोनमध्ये 30 जून पर्यंत लॉकडाऊन जो आहे तो कायम राहणार आहे। कंटेनमेंट झोन वगळता अनेक निर्बंध हे शिथिल झालेले असतील। संध्याकाळी 5 ते 7 बागेमध्ये जाण्यासाठी या ठिकाणी परवानगी असेल। पेस्ट कंट्रोल, प्लंबर, इलेक्ट्रिशियन सारखे व्यवसाय जे आहेत ते सुरू होणार आहेत। वाहन दुरुस्तीसाठी गॅरेज देखील सुरू करण्याची मुभा या ठिकाणी असेल। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। राज्य सरकार नेमकी काय नियमावली जाहीर करणार याची उत्सुकता लागून राहिलेली होती। अनलॉक 1 साठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केलेली आहे। कंटेनमेंट झोनमध्ये 30 जून पर्यंत लॉकडाऊन हा कायम राहणार आहे। कंटेनमेंट झोन वगळता अनेक निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत। जनतेला त्याच्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये बागेमध्ये जॉगिंग, सायकलिंग आणि फिरण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण या ठिकाणी पाहताय। 5व्या लॉकडाऊनसाठी राज्य सरकारनं नियमावली जाहीर केलेली आहे। कंटेनमेंट झोन वगळता अनेक निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळालेला आहे। हा जो लॉकडाऊन आहे, लॉकडाऊन 5 अनलॉक 1 आपण त्याला म्हणतोय, तो 30 जून पर्यंत असणार आहे। त्याच्यामुळे काल केंद्र सरकारनं लॉकडाऊन 5 जाहीर केल्यानंतर राज्य सरकार नेमका काय निर्णय घेत आहे, काय नियम आता असतील ते पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं। रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। रश्मी, काय अधिक तपशील आहेत? वृषाली, आपण पाहिलं पाहिजे की ज्याप्रमाणे केंद्राने देखील अनलॉक करायला सुरुवात केली आहे, राज्याने तीच प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे। राज्याने एक गोष्ट म्हटलेली आहे की एक तर आपण जसं बघतोय की 30 जून पर्यंत लॉकडाऊन जरी वाढवला असेल तरी 3 टप्प्यामध्ये जे आहे अनलॉक करण्यात येणार आहे। त्यामध्ये 3 जून असेल, 5 जून असेल आणि 8 जून असेल। जो आपण महत्वाचा रेड झोन म्हणतो आहे की ज्यामध्ये महत्वाच्या महापालिका क्षेत्र येते, अगदी त्यामध्ये MMR असेल, पुणे असेल, नागपूर असेल, अकोला असेल, अशी जी काही महापालिका क्षेत्र आहेत त्याच्यात मोठ्या प्रमाणावर लॉकडाऊन होता, ते हळूहळू सुरू करायला दिलं आहे। आणि त्याचं जे बंधन आहे ते 3 जून, 5 जून आणि 8 जून अशा 3 टप्प्यात होणार आहे। 3 जून पासून जर बघितलं तर जी आपली गार्डन्स आहे, ओपन स्पेसेस आहेत, त्यामध्ये तुम्ही व्यायामाला जाऊ शकता, सायकलिंग करू शकता, वॉकिंग करू शकता, पण हे इंडिव्हिज्युअल साठी परवानगी देण्यात आलेली आहे। कोणतीही ग्रुप ऍक्टिव्हिटीज जे तुम्ही करू शकणार नाहीये। प्लंबर्स, इलेक्ट्रिशियन जे असतात, ज्याची आपल्याला खूप गरज असते, इंडिव्हिज्युअल जे असतात ज्यांना आपण फोन करतो आणि ते घरी येतात, त्यांना देखील काम करण्याची परवानगी मिळणार आहे। 3 जून पासून हे देखील करू शकणार आहेत। गॅरेज जे आहे ते देखील कार्यान्वित होणार आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला आधीच अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे। तुम्ही हो, अचानक तिथे जाऊ शकत नाही, तुमच्या अपॉइंटमेंटच्या वेळेनुसारच तुम्हाला यावं लागणार आहे। अर्थात हे सगळं करताना तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग पाळायचे, मास्क देखील वापरायचा आहे। त्याचप्रमाणे 3 जून पासून शासकीय कार्यालय जे आहेत त्यांना 15% कॅपॅसिटीमध्ये काम करण्याची परवानगी दिली आहे। आपण हे बघतोय की काल राज्य सरकारने नियमावली काढली होती की जर तुम्ही कार्यालयात जाणार असाल तर तुम्हाला कशा पद्धतीने काम करायचं, एकमेकांमध्ये डिस्टन्स ठेवायचा आहे। ही नियमावली यासाठीच काढली होती की आता सर्व शासकीय जी कार्यालय आहेत ती 15% मध्ये काम सुरू होणार आहेत। त्यानंतर 5 जून आणि 8 जून असे 2 टप्पे आहेत, ज्यामध्ये रिक्षा असेल, टॅक्सी असेल, त्यामध्ये देखील कमी प्रवासी घेऊन तुम्ही प्रवास करू शकणार आहात 5 जून नंतर, याची देखील नियमावली देण्यात आलेली आहे। आणि खाजगी जी कार्यालय आहेत ती 10% कर्मचारी घेऊन काम सुरू करू शकतात, असं देखील या नियमावलीत म्हटलेलं आहे। त्यामुळे लॉकडाऊन हटवण्यात येत असला तरी त्याचे टप्पे जे आहेत ते राज्य सरकारने ठरवून दिलेले आहेत। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये 3 जूनला सुरुवात होणार आहे, 5 जूनला आणि मग 8 जूनला होणार आहे। रश्मी, या ठिकाणी स्थलांतरितांचा मुद्दा सुद्धा फार मोठा आहे। त्याच्यामुळे राज्यांतर्गत जर प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई पास किंवा आणखीन काही प्रणाली याच्यासाठी काही नियम आहेत का? वृषाली, आपण बघतो की ही पहिलीच प्राथमिक माहिती आली आहे। ह्याबाबतची अधिक जी नियमावली आहे ती थोडी आपल्याला पाहावी लागणार आहे। सध्या तरी प्रवासासाठी जर आपण बघितलं तर टॅक्सी रिक्षाला परवानगी देण्यात आली आहे, जी आपण नियमावलीमध्ये बघितलं। पण तू जे प्रश्न विचारते की अंतर्गत प्रवासाबाबत काय आहे, त्यासाठी अजून डिटेल जी आहे ती नियमावली आपल्याला पाहावी लागणार आहे। सध्या जी प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यानुसार आपण सांगतोय की 3 जून, 5 जून आणि 8 जून हे टप्पे दिलेले आहेत। टप्प्याटप्प्याने ह्या सर्व गोष्टी होणार आहेत। एकदमच सरकार सगळ्या गोष्टी सुरू करू इच्छित नाहीये। बरोबर आहे वृषाली, रश्मी, या ठिकाणी राज्य सरकारनं नियमावली जाहीर केलेली आहे। मात्र मुख्यमंत्र्यांनी एक मुद्दा उपस्थित केलेला होता की प्रशासकीय यंत्रणेनं केंद्राकडे पाठपुरावा करावा की जे अत्यावश्यक सेवा देतात त्यांच्यासाठी रेल्वेची सेवा सुरू करावी। तर या संदर्भात काही याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे? वृषाली, यासाठी आपल्याला केंद्र सरकारवरच अवलंबून राहावं लागणार आहे। कारण जसं आपण बघतोय की राज्य सरकारचं म्हणणं होतं की तुम्ही अत्यावश्यक सेवेसाठी आम्हाला लोकल ट्रेन्सची उपलब्ध करून द्यावी। हा निर्णय जर पाहिला केंद्राचाच आहे। केंद्राने जर हिरवा कंदील दिला
तर त्यानंतरच लोकल सेवा जी आहे ती सुरू होऊ शकेल. जसं आता फक्त रेल्वे कर्मचारी जे आहेत ते लोकल ट्रेनने प्रवास करत आहेत. त्यामुळे केंद्र जेव्हा ह्यासाठी आपल्याला हिरवा कंदील दाखवेल, तेव्हाच मुंबईमध्ये विशेषतः आपण जर पाहू शकलो तर लोकल ट्रेन सुरू करू. अजून केंद्राकडनं आपल्याला तसं गो अहेडचा सिग्नल आलेला नाहीये. त्यामुळे अजूनही त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे आणि विशेषतः लोकल ट्रेनमध्ये ज्याप्रमाणे गर्दी होते, सोशल डिस्टन्सिंग पाळता येईल का? हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे तो निर्णय सध्या तरी समोर आलेला नाहीये. रश्मी, आपल्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करते की जी नवी नियमावली समोर आलेली आहे ती पुन्हा एकदा तुम्ही सुरुवातीपासून सांगावी. वृषाली, आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे, की लॉकडाऊन जो आहे तो 30 जून पर्यंत वाढलाय. ह्याचा अर्थ हा नाही होत आहे, की सर्वच गेले जे लॉकडाऊन होते 4 त्याचप्रमाणे हा लॉकडाऊन असणार आहे असं मुळीच नाहीये. हा लॉकडाऊन वेगवेगळ्या पद्धतीने असणार आहे. हा लॉकडाऊन 3 टप्प्यांमध्ये जे आहे त्याच्या अटी-शर्ती ज्या आहेत त्या शिथिल करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 3 जूनपासून जर आपण बघितलं त्याच्या ओपन स्पेसेस आहेत, मैदानं आहेत. तिथे लोकं जाऊ शकणार आहेत. तिथे तुम्ही वॉक करू शकणार आहात, जॉगिंग करू शकणार आहात, व्यायाम करू शकणार आहात. परंतु तिथे कोणतीही ग्रुप ऍक्टिव्हिटी करायची परवानगी देणार नाही. वैयक्तिकरित्या तिथे लोकं मात्र जाऊ शकतात. दुसरी गोष्ट ही आहे, की शासकीय कार्यालय ही जी आहेत ती आता 15% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरू होणार आहेत. हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. परंतु आपण जसं बघतोय, की कार्यालयात गेल्यानंतर तुम्हाला एकमेकांमध्ये डिस्टन्स ठेवावा लागणार आहे, मास्क वापरावा लागणार आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. गॅरेजेस जे आहेत वाहन दुरुस्तीसाठी जे गेले 2 महिने बंद होते, ते आता सुरू होणार आहे. परंतु गॅरेजमध्ये जर तुम्हाला जायचं असेल, तर तुम्हाला आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागणार, जेणेकरून की तिथे देखील गर्दी होणार नाहीये. जे इंडिव्हिज्युअल आपण बघतो प्लंबर्स असतात किंवा इलेक्ट्रिशियन्स असतात, जे कामं करायला येतात, त्यांना देखील आता परवानगी देण्यात आलेली आहे. ते देखील जाऊ शकतात. परंतु जेव्हा ते कोणाच्या घरी जातील, तेव्हा त्यांना देखील हँड सॅनिटायझर वापरणं, मास्क वापरणं हे अत्यावश्यक राहणार आहे. 3 जून पासून ह्या गोष्टी सुरू होणार आहेत. त्यानंतर दुसरा टप्पा हा 5 जूनचा आहे. त्यानंतरचा तिसरा टप्पा हा 8 जूनचा आहे. त्यामुळे सरकारने सर्वच एकत्र शिथिल न करता टप्प्याटप्प्याने हे जे नियम आणि अटी आहेत ते शिथिल करण्याची नियमावली ही घोषित केलेली आहे. वृषाली. रश्मी, खासगी कार्यालयांसंदर्भात काही निर्णय घेण्यात आलेला आहे? जसं आपण सांगतोय खाजगी कार्यालयांमध्ये एक जो त्यांनी म्हटलेला आहे, की खाजगी कार्यालय 10% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरू होऊ शकतात. सध्या आपण बघितलं, की अनेक खाजगी कार्यालय जी आहेत ती वर्क फ्रॉम होमच सुरू आहे. इव्हन शासकीय कार्यालयांना देखील सांगण्यात आलेलं आहे, की तुम्हाला जर बैठका करायच्या असेल, तर मॅक्सिमम बैठका तुम्ही व्हीसीच्या माध्यमातून करा. त्यामुळे खाजगी कार्यालयांना देखील हेच अपेक्षित आहे. जितकं काम जमेल तितकं व्हीसीच्या माध्यमातून कमीत कमी लोकं बैठका जास्त होणार नाहीत. परंतु 10% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत खाजगी कार्यालय सुरू होऊ शकतात ही अट मानण्यात आली आहे. अर्थात ती देखील नंतरच्या 5 जून, 8 जूनच्या टप्प्यामध्ये खाजगी कार्यालय आहेत त्यांना सुरू करण्याची कमी कपॅसिटीमध्ये परवानगी देण्यात आलेली आहे. रश्मी, आपण पाहिलेलं आहे की मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ही वाढतीये. बरे होण्याचं प्रमाण सुद्धा तितकंच आहे, तेवढंच जास्त आहे. मात्र कोरोनाबाधितांची संख्या ही सातत्यानं वाढते मुंबई पुण्याचा जर विचार केला. त्याच्यामुळे या अशा शहरांमध्ये, या मोठ्या शहरांमध्ये, महानगरांमध्ये या नियमांची अंमलबजावणी नेमकी कशा पद्धतीने होईल? जसं आपण सांगतोय, की ह्या आधीच सरकार पुढे जसं आपण सांगतो आर्थिक आव्हान आहे. कुठे ना कुठे अर्थचक्र सुरू करायचं असेल, तर तुम्हाला मुंबई पुण्यासारखी शहरं म्हणजे जरी आपण बघितलं, की मुंबई आणि पुणे सोडलं इतर शहरं सुरू केली, तरी मेजर ॲक्टिव्हिटीज ह्या तुमच्या मुंबई पुण्यामध्ये आहेत आणि ते सुरू करणं अपेक्षित होतं. म्हणून तुमचे कंटेनमेंट झोन केलेले आहे, की कंटेनमेंट झोन हे ते महापालिका क्षेत्र ठरवणार आहे. त्या कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा सोडता बाकी काहीही गोष्टी ज्या आहेत त्या सुरू केल्या जाणार नाहीयेत. आणि म्हणूनच आपण बघतोय की ही थोडी एक दिलासादायक गोष्ट आहे. दुकानं सुरू करायची देखील परवानगी देण्यात आलेली आहे. कपड्याची जी दुकानं आहेत ती देखील सुरू केली जाणार आहेत. परंतु तुम्ही कपड्याच्या दुकानांमध्ये जे तुमचं चेंजिंग रूम असतं ते तुम्ही वापरू शकत नाही आहात. तर अशा काही देखील अटी ज्या आहेत सरकारने घातलेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच कुठे ना कुठे हे अर्थचक्र सुरू करण्यासाठी या गोष्टी सुरू करणं जे गरजेचं होतं ते सरकार करत आहे. परंतु ते टप्प्याटप्प्याने करतं आणि लोकांना देखील आता या गोष्टीच्या ज्या बेसिक नियम आहेत तुमचं मास्क वापरणं असो, तुमचं हँड सॅनिटायझर करणं असो, एकमेकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवणं असो, या गोष्टी मात्र पाळाव्याच लागणार आहेत आणि त्या गोष्टी पाळून ज्या आहेत, या सर्व गोष्टी तुम्ही पुढे करू शकणार आहात. आंतरराज्य देशांतर्गत विमान प्रवासाविषयी राज्य सरकारकडून काही निर्णय घेण्यात आलेला आहे का?
वृषाली, आपण बघतोय की सध्या सरकारने म्हटलेलंच होतं, आधी सरकारची भूमिका होती की आपण आंतरराज्यीय प्रवासासाठी थोडे आपण कन्झर्व्हेटिव्ह भूमिका घेतली होती. त्यानंतर तो प्रवास जो आहे तो अर्थातच सुरू झालेला आहे. परंतु तो प्रवास करून आल्यानंतर देखील तुम्हाला क्वारंटाईन व्हावंच लागणार आहे. त्यामध्ये काही दुमत नाहीये. त्यामुळे त्या गोष्टी जो निर्णय सरकारने आधी घेतलेला तोच ह्यामध्ये देखील कंटिन्यू राहणार आहे. विशेष आपण मला असं वाटतं की हा निर्णय एवढ्यासाठी महत्त्वाचा आहे, ही आत्ताची नियमावली की साधारण 2 महिने झाले आहेत लोकं घरामध्ये बसली होती. अनेकदा लोकं ज्या घराबाहेर जायचे वॉकला जायचे, जसं मुंबईच्या ठिकाणी आपण बघतो मुंबई, पुण्यामध्ये, तर तेव्हा देखील त्यांना हटकण्यात होतं. परंतु आता या गोष्टी ज्या आहेत, त्या हळू सरकारने सुरू करायला परवानगी दिलेली आहे. परंतु जबाबदार नागरिक म्हणून नक्कीच त्यांच्यावर देखील या गोष्टीची जबाबदारी आहे, की तुम्ही घराबाहेर पडताना काही बेसिक गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे. अनलॉक करायला सुरुवात झाली आहे, ह्याचा अर्थ गर्दी करणं सार्वजनिक ठिकाणी हे अपेक्षित नाहीये. त्यामुळे सरकारने आताची जी नियमावली दिली आहे ती खरंच दिलासादायक आहे गेले 2 महिने घरी असलेल्या नागरिकांसाठी. परंतु तुम्ही स्वतःची जबाबदारी घेऊन तुम्हाला बाहेर जायचं आहे. कोरोना बरोबर जगणं काय असेल ते कदाचित हेच ते असावं असं आपण बघू शकतो किंवा म्हणू शकतो. वृषाली. रश्मी, आणि एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे शाळा आणि महाविद्यालयांचा. म्हणजे जून पासून शाळा नव्हे पण शैक्षणिक वर्ष सुरू होणार असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामुळे शाळांबाबतचा निर्णय नेमका कसा होऊ शकतो, त्या संदर्भातली काही नियमावली समोर आलेली आहे का? वृषाली, मुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत, की मला विद्यार्थ्यांची काळजी आहे. कारण ही मुलं आता शिकत आहेत. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे, की विद्यार्थ्यांचं आरोग्य हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. शिक्षण देखील तितकंच महत्त्वाचं आहे, परंतु विद्यार्थ्यांचं आरोग्य महत्त्वाचं आहे. त्यामुळे शाळा, कॉलेजेस तरी ह्या टप्प्यात सरकार सुरू करण्याची शक्यता अतिशय कमी आहे. परंतु जसं आपण बघतो, की राज्य सरकारने एक गोष्ट मागितली होती, की दूरदर्शन आणि रेडिओवर काही तास मागितले होते. दूरदर्शनवर 10 तास आणि रेडिओवर 2 तास मागितले होते. जेणेकरून की विद्यार्थ्यांचं लर्निंग आहे ते सुरू होऊ शकेल किंवा ई लर्निंग क्लासेस जे आहेत ते सुरू होऊ शकतील. परंतु एवढ्या लवकर आपण जर बघितलं तर शाळा कॉलेजेस हे सुरू होणार नाहीये. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट ह्याबाबतची असणार आहे, की विद्यार्थी आपण जर बघितलं वय हे विद्यार्थ्यांचं कमी असतं. त्यामुळे ह्याबाबत तरी अजून सरकार कोणतीही रिस्क घेणार नाही. विद्यार्थ्यांचं आरोग्य ही प्रायोरिटी आहे सरकारची. त्यामुळे ह्याबाबत तरी अजून कोणती ते सुरू होण्याची इतक्या लवकर शक्यता कमी आहे. एक ओला उबेरचा ऑप्शन सुद्धा राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी देण्यात आलेला होता, तर त्या संदर्भातला काही निर्णय आहे ओला उबेर संदर्भात खास करून? तो टप्प्याटप्प्याने होईल मला असं वाटतं वृषाली. कारण जसं आपण सांगतोय, की सरसकट ह्या गोष्टी होणं सध्या शक्य नाहीये. जर एकदम तुम्ही प्रवासाला परवानगी दिली तर लोकं खूप मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतील. त्यामुळे ह्या टप्प्यानुसारच गोष्टी ज्या आहेत त्या होतील. जसं आधी देखील सरकारने सांगितलं होतं, की जिल्हा अंतर्गत जो प्रवास आहे तो तुमचा तुम्ही करू शकता. परंतु जिल्ह्याच्या बाहेर जाणं हे थोडं आता सरकार द्यायला तयार नाहीये. कारण ही भीती नक्कीच असते, की दुसऱ्या जिल्ह्यातनं आपल्या जिल्ह्यात लोकं आली तर संसर्ग किती वाढू शकतो. त्यामुळे ती गोष्ट जी आहे ती अजूनही सरकारने लिमिटमध्ये ठेवलेली आहे. जिल्ह्याअंतर्गत तुम्ही प्रवास करू शकता, परंतु आंतरजिल्हा म्हणजे एका जिल्ह्यातनं तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सध्या जाऊ शकत नाहीये. आणि त्यामुळे ह्या प्रवासाला देखील लिमिटेशन्स येतील. आणि हा प्रश्न जो आहे तो विशेषतः आपण जो बघितला रेड झोन शी संबंधित जास्त प्रवासाच्या बाबत ओला उबेरचा जो प्रश्न आहे, त्यामुळे ह्याबाबत देखील थोडा वेळ द्यावा लागणार आहे. सर्वच गोष्टी एकत्र सुरू होणार नाही. टप्प्याटप्प्यानेच ह्या गोष्टी सुरू होतील. वृषाली. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी रश्मी, काल ज्यावेळेला केंद्र सरकारनं नियमावली लॉकडाऊन पास संदर्भातली म्हणजे अनलॉक 1 संदर्भातली जाहीर केलेली होती, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की 8 जूनच्या नंतर मॉल्स जे आहेत, त्याच्यानंतर धार्मिक स्थळं जे आहेत ते त्या ठिकाणी काही अटी शर्तींनुसार नियम जे आहेत ते खुले केले जातील, ओपन केले जाईल. तर राज्य सरकारनं त्या संदर्भात काही निर्णय घेतलेला आहे? जसं मी तुला सांगितलं सगळे शॉप्स जे आहेत त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. विशेषतः आपण बघतो की नॉन एसेन्शियल शॉप्स जे आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशी परिस्थिती होती की नॉन एसेन्शियल शॉप हे सुरू नव्हते. मॉल्सला अजूनही तशी परवानगी देण्यात आलेली नाहीये, मोठ्या मार्केट्सला नाही. परंतु शॉप जे आहेत ते एकल शॉप जे आहेत ते सुरू होऊ शकतात नॉन एसेन्शियल जे आहेत. आणि जसं आपण सांगितलं की विशेषतः कपड्यांसारखी जी दुकानं आहेत त्यामध्ये ट्रायल रूम्स असतात, जिथे जाऊन लोकं कपडे ट्राय करून येतात, त्याला मात्र परवानगी देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे दुकानं ही नक्कीच सुरू होणार आहेत. परंतु कोणतीही अशी गोष्ट की ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ शकते, ते करणं सध्या सरकार टाळत आहे. परंतु दुकानं जी आहेत ती मात्र खुली करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे. वृषाली. वाहतुकी संदर्भातला निर्णय जो आहे तो राज्य सरकारने या ठिकाणी जाहीर केलेला आहे. सामान्यांसाठी जो निर्णय आहे तो सुद्धा जाहीर केलेला आहे. मात्र शेतीमालाचा आणि शेतकऱ्यांविषयी काय, त्यांच्या संदर्भातला काही निर्णय समोर आलेला आहे, काही नियमावली समोर आलेली आहे?
वृषाली, शेतमाल जो आहे तो अत्यावश्यक मध्ये येतो, त्यामुळे त्याच्या संदर्भात अधिकचे नियम देण्याची गरज नाहीये. कारण ते आधीच सांगितलेलं आहे. शेतमाल जो आहे तो अत्यावश्यक मध्ये आहे. त्याची वाहतूक जी आधी सुरू होती ती तशीच सुरू आहे. किंबहुना एसटीच्या माध्यमातून देखील ती वाहतूक जी आहे ती सुरू झाली आहे. त्याला आधी देखील कुठेही ब्रेक नव्हता. त्यामुळे आता देखील त्याला ब्रेक मिळणार नाहीये. त्यामुळे आपण जर बघितलं तर शेतीमाल असेल, तुमचा रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आमच्या सोबत होत्या. काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्याशी आपला संपर्क काही क्षणासाठी जो आहे तो तुटलेला आहे. राज्यामध्ये मॉल्स, हॉटेल्स केंद्रानं परवानगी जरी दिलेली असली तरी राज्याकडून तुर्तास तरी याच्यावर बंदी आहे. पुन्हा एकदा रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, कनेक्ट झालेल्या आहेत. रश्मी, जसं मी तुला सांगत होते वृषाली, की सरकारने तुम्हाला होम डिलिव्हरीला परवानगी दिली आहे. म्हणजे तुम्ही हॉटेलमधनं जेवण घेऊन ती तुम्हाला होम डिलिव्हरी मिळू शकते. परंतु अजूनही मॉल्स असतील, हॉटेल्स असतील ते सुरू करायला परवानगी नाहीये. कारण जसं आपण बघतो, की एकदम 2 महिन्यानंतर सर्व गोष्टी सुरू केल्या तर मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर येतील, जे कुठेतरी सरकारला टाळायचं आहे. ही काही एक जी भूमिका आहे ती राज्य सरकारची कन्झर्वेटिव्ह आहे आणि त्याच्या मागे खूप मोठं कारण हे आहे, की महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देखील तितकीच आहे. आणि विशेषतः जर आपण मॉल्स, हॉटेल्स यांची जर गोष्ट केली वृषाली, त्या प्रामुख्याने शहरी भागात आहेत. आणि जर आपण बघितलं तर राज्यामध्ये सगळ्यात जास्त कोरोनाबाधित रुग्ण जे आहेत ते शहरांमध्येच आहे. मुंबई असेल, MMR असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, या शहरांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्णांची जी आहे संख्या आहे. त्यामुळे आता मॉल्स सुरू करणं हे बरोबर नाहीये. ती काही अत्यावश्यक गोष्ट नाहीये. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे, की मॉल्स जे आहेत ते सुरू होणार नाही. पुन्हा आपण बघतोय, की साधारण शहरांमध्ये ही एक गोष्ट असते, की तुम्ही वीकेंडला बऱ्यापैकी हॉटेलमध्ये जाता. हॉटेलिंग खूप मोठ्या प्रमाणावर होतात. त्यामुळे हॉटेल्सला देखील जर आपण बघितलं तर परवानगी देण्यात आलेली नाहीये. सरकारने मात्र तुम्हाला अर्थात तुम्ही टेक अवे आहे, तुम्हाला होम डिलिव्हरी उपलब्ध आहे, परंतु हॉटेल्स मात्र सुरू होणार नाहीये. आणि जसं मगाशी तू म्हटलं होतं, की धार्मिक स्थळांबाबत देखील आपण जर म्हटलं, अगदी काल परवाच वारीची देखील बैठक झाली होती. त्यामुळे अजूनही कोरोनाचा जो धोका आहे तो महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रुग्ण असल्यामुळे सरकार याबाबत मात्र कन्झर्वेटिव्ह भूमिका घेऊन आहे, की मॉल्स, हॉटेल्स किंवा धार्मिक स्थळं असतील त्यामध्ये तुम्हाला येता येणार नाहीये. त्यामध्ये लोक बाहेर पडू शकणार नाही. परंतु आपण जसं बघतो आहे, की अर्थचक्र सुरू झालं पाहिजे. त्यामुळे शॉप जे आहेत ते सुरू होऊ शकतात. लोक आता शासकीय कार्यालय सुरू होणार आहेत. खासगी कार्यालयांना पण 10% पर्यंतची परवानगी दिली आहे. शासकीय कार्यालयांना 15% ची परवानगी दिली आहे. त्यामुळे हळूहळू या गोष्टी सुरू होत आहेत. नक्कीच याला वेळ जाणार आहे. परंतु आपण बघतो, की लॉकडाऊन जो पूर्ण लॉकडाऊन होता गेले 2 महिने, त्यातनं आपण हळूहळू मागे येतोय. 3 टप्प्यांमध्ये येणार आहोत. त्यामुळे ही प्रक्रिया सुरू झाली असं आपण म्हणू शकतो. अधिक अजून अटी शर्ती ज्या शिथिल करण्याची अपेक्षा आहे ती ह्यानंतर होईल. ह्या लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर काय परिस्थिती आहे ते बघून सरकार यापुढचा निर्णय घेऊ शकतील. वृषाली, रश्मी, आणखीन एक थोडीशी क्लॅरिटी हवी आहे. म्हणजे काही दिवसांपूर्वी अशी माहिती समोर येत होती की प्लंबिंगची दुकानं असो, गारमेंटची दुकानं असो, काही ठराविक दिवस त्यांना दिले जातील आणि त्या दिवसांमध्ये त्यांना ते आपले शॉप्स ओपन करण्याची परवानगी दिली जाईल. त्याच्यामध्ये सोनार सुद्धा आले, ज्वेलर्सची दुकानं सुद्धा आली. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये असं काही स्पेसिफिक मेन्शन करण्यात आलेलं आहे का की या दिवसांमध्ये ही दुकानं खुली राहतील, असं काही आहे? सध्या तरी स्पेसिफिक हे सांगण्यात आलेलं नाहीये. दुकानं सुरू करायला परवानगी देण्यात आलेली आहे. अर्थात आपण पाहतोय, की ती संबंधित जी महापालिका असते ते त्यानुसार डिसिजन घेऊ शकतात. म्हणजे जर त्यांना वाटलं, की इथे गर्दी होतीये, त्यामुळे आपण समजा एका लेनमध्ये 5 दुकानच इव्हन ऑड असं काहीतरी करून किंवा एका लेनमध्ये फक्त 5 दुकानच द्यायची किंवा वेळ हे करून द्यायची, हे सर्व महापालिका लेव्हलवर ठरवता येईल. हो, परंतु आपण बघतो, की सध्या असं स्पेसिफिक जे आहे ते सरकारने मेन्शन केलेलं नाही. ठीक. जसं तू म्हणते, की सोनाराची दुकानं किंवा इतर दुकानं गारमेंटची ती अजून सुरू झाली नव्हती. हो, तर पहिल्यांदा ही दुकानं जी आहेत ती आता सुरू होऊ शकतील. बरोबर. त्यानंतर साधारण कळेल, की किती गर्दी होते. कारण या दुकानांमध्ये काम करणाऱ्या लोकांना देखील यावं लागणार आहे. तर बरोबर. किती कॅपॅसिटीमध्ये ही दुकानं येतील, किती ग्राहक येतील हे सर्व बघूनच पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरू होऊ शकतील. नक्कीच अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे ही. धन्यवाद रश्मी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या संदर्भातले अपडेट्स जे आहेत ते सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत. तर राज्य सरकारनं आपली नियमावली जी आहे ती जाहीर केलेली आहे. तीच आता आपण या संदर्भातली माहिती जी आहे ती सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.